नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. राज्यात 53.727 कोटी ऐतिहासिक पीक विमा भरपाई खात्यात जमा. तर शेतकरी मित्रांनो, चला घेऊया सविस्तर माहिती जाणून. तर शेतकरी मित्रांनो, आता गेल्या काही वर्षांपासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासदायक बातमी समोर आलेली आहे. आणि मोठी बातमी म्हणजे ती आता काय आहे, तर शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मोठ्या प्रमाणात पीक विम्याची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने गेल्या 5 वर्षातील नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 53.727 कोटीची भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. यातील 26.448 कोटी रुपये पीक विम्याच्या पोटी वितरित केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकत्रित वितरण 2022 पासून ते 2025 पर्यंतच्या मे महिन्यापर्यंत पीक विम्याची थकीत रक्कम आता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. म्हणजेच आता पैसे कधी मिळणार? पहिल्या टप्प्यात 75% हिस्सा वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित रक्कम लवकरच अगदी 2 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. जिल्हानिहाय यादी. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी इतका मोठा निधी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ज्यामुळे प्रचंड रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार नुकसानग्रस्त पिकांसाठी प्रति हेक्टरी पुढील प्रमाणे भरपाईची रक्कम मिळणार आहे. या अंदाजित रक्कम 30,00,000 ते 60,000 पर्यंत प्रति हेक्टरी असू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, कापूस 60,000 प्रति हेक्टरी. तर आता भात म्हणजे तांदूळ 50 प्रति हेक्टरी, तूर 47 प्रति हेक्टरी, भुईमूग 45 प्रति हेक्टरी, ज्वारी 33 प्रति हेक्टरी, बाजरी 32 प्रति हेक्टरी, मका 36 प्रति हेक्टरी, सोयाबीन 25 प्रति हेक्टरी, उडीद 25 प्रति हेक्टरी. तर शेतकरी मित्रांना, महत्त्वाचे जिल्हे म्हणजेच आता पीक विमा वाटपचा दुसरा टप्पा सुरू झाला असून 16 जिल्ह्यांमध्ये निधीचे वितरण केले जाणार आहे. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्ट बँकमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, कोकण. तर आता इतर धुळे, रायगड, रत्नागिरी. पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे नियम. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून पद्धतीने जमा केले जाणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, याप्रमाणे 2 गोष्टींची पूर्तता करणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आधार बँक खात्याची लिंक. तुमचे बँक खाते आधार कार्डशी 100% लिंक केलेले असणे आवश्यक आहे. तर आता लिंक नसल्यास तुम्हाला विम्याची रक्कम मिळणार नाही. मोबाईल नंबर लिंक. बँक खात्याशी तुमचा मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, जेणेकरून पैसे जमा झाल्याचा SMS तुम्हाला त्वरित मिळेल. जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर त्वरित ते काम पूर्ण करून घ्या. अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळी आणि दुपारी 1 वाजल्यापासून पैसे जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, ज्यांना मिळाले नाही त्यांनी चिंता करू नये. तर आता शेतकरी मित्रांनो, 1 ते 2 दिवसातच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, अशी माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.